नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि एकमेकाला शेअर करा. आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची मुदत ही आता 31 डिसेंबर 2025ला संपलेली आहे. आता तुम्ही म्हणशील मग आमच्या आरटीओवाल्यांनी का कारवाई केली नाही, वाहतूक अधिकाऱ्यांनी का कारवाई केली नाही. आता हा इलेक्शनचा पिरियड होता, निवडणुकीचा पिरियड होता, म्हणून अधिकाऱ्यांची निवडणुकीत सहभाग होता. त्याच्यामुळं हे कारवाईचं काम झालं नव्हतं. पण आता ही कारवाई चालू होईल अशी शासनानं कुठलीही मुदत वाढवलेली नाही, हे मात्र लक्षात ठेवा. पण RTO विभागाकडून तुमचं गाडी ट्रान्सफर करताना जर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर गाडी हस्तांतरण होणार नाही, किंवा काय वाहनांचे परवाने वगैरे असतात ते नूतनीकरण करताना तुमचं काम होणार नाही. म्हणजे अनेक कामं तुमची नडली जातील, पासिंगचं सुद्धा नडलं जाईल. तर प्रत्येकानं आता लवकरच ही करा, हे कारवाई होणार बघा. आता काही इलेक्शनं वगैरे संपलेली आहेत आणि आता जो आदेश पहिलेच आहेत हे आत्ताचे नाहीत. म्हणजे 31 डिसेंबरच्या नंतर म्हणजे 1 जानेवारी 2026पासून कारवाई करायचे हे निर्देशच होते, तसे आदेशच होते. हे मात्र कोणी विसरू नका. तर ज्यांनी कुणी आपल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अजून ही केले नसतील, बुकिंग केले नसतील तर करून घ्या. पण कारवाई ही पक्की आहे, हे मात्र कुणीही विसरू नका. आणि विनाकारण दंड भरण्यापेक्षा ते काय 500-700 रुपयाला ते हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या मोबाईलवरच बुकिंग करा आणि आपली बसवून घ्या. म्हणजे जो कायदा आहे तो कायदाच आहे, हेही मात्र लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक जुन्या वाहन मालकाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवा. आणि तुम्ही म्हणतील मग काय नाही बसवली तर आमचं कोण काय करतंय. पण कायदे हे विचित्र आहेत आणि सर्वसामान्यांनाच हा दंड भरावा लागतो, हेही मात्र विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.